ब्रेकनंतर स्वागत। नरेंद्र मोदींनी विद्यार्थी आंदोलनादरम्यान या सगळ्या वेळेमध्ये सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर 2च दिवसांमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला। त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास असल्याचं पाहायला मिळालं। मोदींनी या पिढीशी संवाद साधण्यासाठी सेल्फी रीलचा फॉर्मॅट अवलंबला आणि त्यानंतर आपुलकीने संवाद साधणारे पंतप्रधान अशी भावना आजच्या तरुणांच्या जल्लोषात पाहायला मिळाली। पुढची बातमी आपण बघूया। मुसळधार पावसामुळे नाशिकमधलं गंगापूर धरण आता 97% भरलेलं आणि त्यामुळे नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न सुटलाय। धरण भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आता सुरू करण्यात आलाय। नाशिकमधले आपण दृश्य बघतोय, काही ड्रोनची दृश्य आपल्या समोर येत आहेत। नाशिककरांचा आता पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, चिंता मिटलेली आहे, कारण गंगापूर धरण जे आहे ते आता 97% भरलेलं आहे। ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक वरदे, हरी विठ्ठलाच्या अखंड जयघोषामध्ये कोल्हापूर शहर भक्तिरसाने न्हाऊन निघालेलं आहे। वारकरी संप्रदायाची समता, सेवा आणि भक्तीची परंपरा जपत यंदा सुद्धा ही पाहायला मिळाली आणि आषाढीच्या निमित्ताने कोल्हापुरात रिंगण सोहळा पार पडलाय। या सोहळ्याची विलोभनीय अशी ड्रोन दृश्य खास न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। कोल्हापूरमध्ये आज हा रिंगण सोहळा पार पडलेला आणि त्याची अतिशय सुंदर अशी ड्रोनची दृश्य खास न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांसाठी आहेत। मोठा उत्साह कोल्हापूरमध्ये सुद्धा बघायला मिळाला। माऊलींची पालखी ज्या वेळेला इकडे आली त्यावेळेला रिंगण सोहळा हा पार पडला। मोठ्या संख्येने वारकरी या ठिकाणी उपस्थित होते। आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठा उत्साह सगळ्या वारकऱ्यांमध्ये बघायला मिळत होता। तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीने गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वारकरी बांधवांसाठी मोफत वारी सेवेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कोकणातील 5 जिल्ह्यांमधून 300 बसेसच्या माध्यमातून 15,000 वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीमध्ये दाखल झाले। जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या माध्यमातून पंढरपुरात या वारकऱ्यांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली। भजन कीर्तन सोहळ्यात वारकरी भक्तिरसामध्ये तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं। ज्या महाराष्ट्राच्या संत परंपरेनं सांगितलं